पाहून घे. माय बाप सरपंच आहे, अख्ख्या गावात इज्जत जाईन माय बापाची. ए नाहीतर आताचे पोरं काय करते तुला चांगलं माहिती ना. शाळेत जात्या, लपडे करत्या, हे करत्या, लव्ह मॅरेज करत्या, रजिस्टर करत्या. हे माहिती आहे मला, मग पण मग तरी पण ताप नाही. आता किती दिवस सरपंच आहे, अजून 6 महिन्यात खाली होईल. नाही ना, पण इज्जत जाईन ना. हा त्याचं काही इज्जत. अरे जिडं बाय जिडं काय माहिती आहे ना, जिडं बोरी झाड आहे ना तिडं कोणी खडा फेकीतच आहे. हा ते बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. आणि मग आता थोडा घरी तू बोरीचं झाड होतं ना. हा आणि मग मी कसं आलो खडा फेकायला. मा बाप म्हणन शाळेतल्या पोरासंग नाही गेली, म्हाताऱ्या माणसा संग गेली असं म्हणन. आता मी म्हातारा दिसतो का पाय भर. आता तूच सांग चकुले. हे पण सगळं ढवळ झालं तुमचं. अगं काय डवळं झालं मी तुला चेष्टा करायला मावले. मग तुला आभर पाटला मग तेव्हा. तेव्हा टाइमपास होतो. हा ना टाइमपास झाला ना. आता लगेच म्हातारा म्हणायला लागले. मा बाप सरपंच आहे आणि तुम्ही गडी थोडं मला बापाची इज्जत टाक नाही ना. अरे काहीच नको विचार करू. तुला काय करायचंय. माझ्या बापाची इज्जत जाईन. कोण आयुष्याला पुरले सांग बरं. नाही ना, मा बाप सगळ्या गावात हे आहे ना. हा मला माहित तो बाप किती कुपडीचा आहे मला माहिती आहे. तुला पूजा करू. चल 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 प्रश्न करू. चल मला दम निघाला. शांता काय हो. अगं 12 वाजले. छकुली 11 11:30 घरी येत असती. अहो तो आपला गडी आहे ना, हा तो सर सकाळचा जायला पुरला घ्यायला. अजून ये ना तू. तो बाब्या हा बाबाचा आपला बाबे घ्यायला गेला का छकुलीला. चकुलीला तोच गेला म्हणे मी घेऊन येतो. हा आता मला काय माहिती. अरे तो बाबा लय बेकार माणूस आहे बरं. आपली पोरगी लहान आहे. अरे लहान असलो पण तो बाबे आहे ना त्याला बेकार खोडीचा आहे. तुला नाही माहिती. त्याला काय अय्यो. पाठवलं तो. तुम्ही तर काही मनात सणत काही आणता येईल ना पोरगी. आता शिकत 12 वाजले येईल ना. मला आहे ना त्या बाबेवर अजिबात भरोसा नाही बरं का. तू निष्कारण पाठवलं त्याला घ्यायला. हो सरपंच काय झालं तुम्हाला एक सांगू का. सांगा ना. अहो तुमची छकुली ना, हा छकुली आली नाही. 12:30 झाले तरी आली नाही अजून ती कॉलेज मधून. अहो त्या बाबूराव संग गेली. काय बोलते. ऐकलं का. हा ऐक आता. हा बया आता काय करू. मी पाहिलं तोंड आता जोड काय आता करायचं? तोंड जोड. म्हणे मी पळत पळत आले तुम्हाला सांगायला. लय भरोसा ना तो त्या बाबेवर. बाई कशाला पाठवलं त्याला आणायला. दम लागून गेला इकडून. मला काय माहिती तो माणूस असा कर वागणार आहे म्हणून. हिची वाली गाड चुक आहे. हिला म्हटलो मी जाईल कॉलेजला घेऊन येईल पुरीला आपल्या आपल्या तुम्ही कुठं पाहिली पोर. अगं मी इकडे पाहिली गाडी. इकडे गाडीच्या त्यागून गेले ते पळून गेले कुठे तरी. आता पाहिलं मी. मला दम लागला बाई इडोर येऊस तर. देवा आता हा काय नाही करायचं. काय करायचं आता. पोलीस स्टेशनला आता सरपंच माणूस मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदायला मी मला लाज वाटत ना आता. नाही नाही हा? तुमचं दादा तुम्ही कामात राहते तुमच्या. हिला काय अंगाला वाटायला काटे आले पाहिजे ना? direct. अहो हिची वाली घास नको म्हटलो त्या बाबेला अहो, मला पाठवून. काय माहिती. काय माहिती करू राहिली. अशी गडीला काय भरोसा ठेवत राहता काय. म्हटलं चांगला गडी आहे आपल्याला जाईल पोरीला आता घेऊन येईल त्यांना म्हटलं लय गाडीवर बेकार बसून. माणूस येतो. वेळ दौडू नको आता आहे ना. हा. तू एका साईडला जाय पाहायला मी एका साईडला मोटरसायकल पाहतो. अहो, एवढं करण्यापेक्षा पहिले पोलीस स्टेशनला जाऊ कोणत्या ना. साईडला गेला तो. पुढे जाणार आहे बरं तो जवळ इकडून होऊन हा. त्या घराच्या मागून होऊन तसे वरता गेले ते. बर बर तू आहे ना तू स्कूटीवर पाहायला जाय तिला. मी मोटरसायकलला पेट्रोल टाकीतो आणि पाहतो त्या बाबेकडे भेटला तर. हा? जा लवकर जा. ठीक जा आहे. करा लवकर काहीतरी हा करा. हा ठीक ठीक. बाई मला नाही वाटत ती बाई, शोध माईच्या- लागेल म्हणून. लकावाची. मला काय बाई बरं का? आता बाई मला घेरली. इडोर येऊस तर दम लागला आणि 2 किलोमीटर वरून मी पळत पळत आले. काऊन सरपंच हो गाडी चालू आहे ना काय करते. गाडी चालू आहे ना. हा ना. अरे एक टिकट चालू आहे ना पाहिजे. नाही ना. काय कुठं चालले एवढ्या गाईत गाई. काय लय टेन्शन आता काय काय सांगा. कुठं चालले ते एवढ्या गाईत. पोलीस कंप्लेंट करायची आहे मला आता. का बरं. पोरगी फरार गेली एकानी माझी ओली. आता पोरगी गेली का? पोरगी गेली. हा? तुमची बायको जाती कधी पोरगी जाती. काय करणार मग आता. आता कोणी नेली पोरगी. तोच तो बाबे. बाबे हा लय घाल सवय त्याला आहे ना गावातून. मी तर म्हणतो त्याचं मर्डर करू का एखादी. काय पहिले थांबा मला पाहू द्या माझी पोरगी आहे का. हा का. बरं जाऊन पा 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 त्याला मोबाईल मारला का काय कोणी काय माहिती रोज सारे सकाळचा मोबाईलच दिसून नाही राहिला. खरं तर बस गाडी चालू करून द्या नाही तर मग मला. ते गाडी चालू करून द्या तुम्ही. हा अहो कॉलेजला आणायला मी गेला हँडल पोरीला. करतो तुमची केस आवरा. हा का? उतरा मी हँडल करतो. बरं बरं. लाव गाडी. अहो शहरात मी माझ्या एवढा प्रतिष्ठित असा पोलीस
अख्ख्या गावात नाही, तुम्हाला माहिती आहे नाही दादा तुमचं काम आहे ना मला पसंत आहे पण एवढा तपास लागाड्या का? चला आपण पावसाचं आहे ना जरा याच्यात बोलू खोलीमध्ये. खोलीमध्ये म्हणजे या शेड मध्ये बोलू. बघ कस काय गेली. कॉलेजला आणा घेऊन माझी मंडळी आहे ना हा? मंडळीनं खरंच चावनटपणा केला. म्हणजे मंडळी बी गेली का? नाही 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 त्या बाबीची खोड मला माहिती आहे, माझ्या मंडळीला काही माहिती नाही. हा? मंडळी म्हणे टाइम झाला जा म्हणे छकुलीला आणायला आणि त्या बाब्याला कॉलेजला पाठवलं. म्हणजे बाबे बी कॉलेजला जातो. नाही 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 मग? छकुलीला आणायसाठी बाब्याला पाठवलं. बाब्या कामाला आहे ना माझ्याकडं. मग छकुलीला आणायला काय पाठवलं? कामाला आहे ना तो. कामाला आहे ना पण मग घेऊन यायला कॉलेज सुटलं ना. अहो, पण मी काय म्हणतो कामाला आहे ना तो. हा मग छकुलीला आणायला काय पाठवलं असं म्हणतो. अहो, मग तुमची आहे ना. हा छकुलीला आणायचं होतं ना. हा, हा, हा. तुम्ही जायचं असं. मी जाईल तर मला या मंडळीला पुढे दम. म्हणजे बायको तुमची बाबूरावनी नेली. हा मग छकुली काय करीत होती? अहो छकुली ते मागचा विषय नका काढू. ती बायको नेली ते पण छकुली आहे ना कॉलेजला गेली का मग तिला घ्यायसाठी आहे ना कॉलेजला कोण गेलं? छकुली. छकुली गेली हा आणि बाबूरावनी बायको नेली. हा बरोबर. हा मग शोधायचं कोणाला? बायकोला आहे ना. नाही ना छकुलीला. बायको गेली, बायकोला कोण नेलं? बाबूरावनी. हा मग छकुलीला काय शोधायचं? छकुली तर घरी असेल ना. अहो छकुली नेली. छकुली नेली का बाबूराव? छकुली नेली का बायको नेली? छकुली छकुली पोरगी माझी. तुम्ही तर मागच्या वेळेस बोलले का बाबूरावनी माय बायको नेली. तेव्हा नेली होती तो विषय जुना झाला. मग बायको नेली का छकुली नेली? छकुली नेली आता छकुली. म्हणजे पहिले बायको नेली हा आता छकुली नेली. आता छकुली नेली. असं असं नाही घाण सवय त्या बाबूरावला. नाही घाण सवय आहेच थोडी. हा मला काय म्हणायचंय, हा तुम्ही सरपंच आहे, हा तुमचं लक्ष ठेवणं गावाचं कर्तव्य. बरोबर. मग छकुलीवर तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. तुमचं चुकलं काय माहिती का? ऐकून घ्या. हा, हा. तुमचं चुकलं काय सरपंच माहिती का? हा. या बा कधी पण आहे ना, ऐक चालतं आपण बोलू. तुमचं चुकलं कुठं माहिती का? सांगा ना कुठं चुकलं. सांगतो ना. थोडं धीर धरायचं. अशी घाई नाही करायची. हा घाई केल्यामुळे तुमची छकुली गेली. बर. तुम्ही जर घाई केली नसती ना छकुली गेलीच नसती. नाही का? छकुली का गेली? काय चूक झाली माझी सांगा ना नेमकी. घाई केली. काय केली? घाई घाई केली. ती घाई नडली. कशी काय हो? आता उदाहरणार्थ हा तुम्हाला हा पाहिजे होता, गडी पाहिजे होता. गडी गडी. हा? हा त्याला तुम्ही काय केलं? गडी म्हणूनच ठेवलं ना त्याला. नाही, मग तुम्ही घाई केली. घाई केली. गड्याला घ्यायला घाई केली. अच्छा. कामावर गाड्याला घ्यायला तुम्ही घाई केली. हा त्याच्यामुळं काय झालं? हा गाड्याने पहिले बायको नेली. हा घाई हा. ते बी घाईत झालं. हा कसं झालं? हा हा कसं घाईत झालं? ते काय लक्षात ये ना मला तुमचं बोलणं मला समजा. तुम्ही मीटिंगला गेले हा त्या दिवशी तुम्हाला घाई होती. गाय होती मीटिंगला जायची बरोबर. बायको गेली, हा घाई गेली. हा आज तुम्ही आले, हा. आजही तुम्ही हा. किका मारित होती हा हा गाडीची. हा कशी मारित होते? घाई गाई गाई. तुम्ही जर दामादामाने किका मारल्या असत्या हा तर कदाचित छकुली वापस व्यायची असती. बरोबर. गाडी स्टार्ट झाली असती व्यवस्थित. नाही हा असं. हा तर आता तुम्ही काय करा माहिती का? हा आपण नोंदू. हा 1-2 वर्ष लागू द्या. घाई नका करू. 1-2 वर्ष लागू द्या. छकुली तर चांगली बाळ बाळ घेऊन येईल. अहो नाही ना. मग अहो ताबडतोब 4-5-6 घंट्याच्या आत तपास लागला पाहिजे. हेच तुमचं नडत सरपंच. मला हेच नाही पडत. नाही पटत. हळू बोलायचं. अहो दादा माझी पोरगी गेली, माझा काळजाचा घड येतो, मला झोप येणार नाही रात्र ती जर आली नाही तर. तुमच्या काळजाचा घडाचा जोर म्हणू का होत नाही तोपर्यंत शांत बसून राहा. हा का? शांत धीर घ्यायचा. किती देर धरू पोरगी आहे माझी ती. मी सांगतो ते ऐका. हा माझ्यावर विश्वास आहे. आहे ना तुमचा विश्वास आहे माझावाला. किती विश्वास? भरपूर विश्वास आहे ना हो. मग हळूहळू घ्या. मी सांगतो तसं करा. पहिले पोलीस स्टेशनला जा. हा तिकडे काय करशाल? कंप्लेंट द्यायची. काय कंप्लेंट द्यायचं? माझी पोरगी. नाही, मग पहिले बायकोची द्या. बर. बायकोची का द्या? हा पहिले कोण गेलं होतं? बायको. किती वर्ष झाली त्याला? 2-4 वर्ष झाले होऊन गेला. तो विषय जुना झाला ना हो. मग हळूहळू हा. प्रोसेसिंग हळूहळू राहते. अच्छा.
पोलिसांची परिस्थिती अशी तुमच्यासारखी असं घाईघाईत नाही राहत, नाही का व्यवस्थितपणा राहतो, काही गोष्टीला फॉर्म्युला राहतो. बरं आणि तुम्ही ना घाई करणं सोडा, बायकोची आधी कंप्लेंट द्या. हा बायकोची कंप्लेंट दिली का हं. मग काय होईल, ते हळूहळू 2-1 वर्ष तपास घेतील. कोणाचा? बायकोचा. बायकोचा हा मग त्यांना बायको कुठं सापडेल? पोलिसांना कुठं सापडेल? कुठं सापडेल आता काय माहिती पोलिसांना कुठे सापडेल मला काय? घरीच सापडेल ना तुमच्या. हा 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 घरी तिथं घरीच ना हा बायको. हा हा घरीची घरी बरोबर लक्ष देते का हा मला? आलं लक्षात पहिले बायको तुमची घरी सापडेल. हा. कधी दिवस सापडेल? 2 वर्षांनी. हा हा मग त्याच्यानंतर तुम्ही काय करा, थोडे दिवस जाऊ द्या. बर थोडे दिवस गेले का हा मग हळू 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 पोलीस स्टेशनला जा. बर आणि त्याच्यानंतर पोलिसांना म्हणा की माझी आता छकुली गेली. बर बर मग छकुलीला पाहिला 2 वर्ष, हा अशी 4 वर्षात तुमचं फॉर्म्युला सेट. बर बर चांगला चाललाय हो. घाई नाही, घाई नडती. लक्षात आलं ना? हा का म्हणजे घाईचा फॉर्म्युला. हा हा माझ्याकडे केस द्या. हा जोपर्यंत मी जिवंत आहे ना सरपंच, हा मारायच्या आत हा मी तुमची पोरगी आणून देईन. कोण मारायच्या आत? मी मारायची, मी मारायच्या आत मी मारायच्या आत. तुम्ही मारायच्या आत मग आयुष्य किती समजा 50 वर्ष जाऊ द्या, हम्म. पण मी तुमची छकुली आणून देईल. 50 वर्षी कवत नाही, आणून देईल. असं हा. एवढा विश्वास ठेवा मला. बाबा मी जगाल का? मी जगाल का? मला घटकाचं पडलं एकदा. पोरगी माझी वाली गेली घरातून निघून. बरं जाऊ द्या. हा सरळ आपण जर एक विचार केला, हा तुम्ही लग्न कोणाशी आणि कोणाशी तिचं लावूनच देणार हा हा, हा त्याला किती दिवस लागणार आहे? आ, ते लग्न लावून दे ते निराळ, पण पळून घेऊन जाणं ते निराळ झालं ना बाबा. वाचलं ना तुमचं? काय वाचलं? पैसा पाणी वाचलं ना? अरे पैशाला मारा गोळी हो. मी लाखो रुपये खर्च करून लग्न लावून द्यायला तयार आहे महापुरीच. पोरगी मला पाहिजे, फक्त आता तपास करा तुम्ही. चालेल सरपंच, तुम्ही आता इलेक्शन मध्ये दाखवली प्रॉपर्टी दाखवली का 2,000 तुमच्या नावावर आहे, हा. बाकी कुठं पैसे? मग एवढे पैसे कुठं आणले? अहो ते दाखवावं लागतं हो. तो विषय आला की दाखवावं लागतं. म्हणजे? नुसतं ते म्हणजे पैसा आहे बा तुमचा? आहे सरकारला, नुसतं दाखवावं लागतं ते फक्त. म्हणजे पैसा पैसे आहे तुमच्याकडे? भरपूर पैसा आहे आपल्याकडे. किती पैसे आहे? आता ते कशाला सांगू मी तुम्हाला, भरपूर पैसा आहे आपल्याकडे. हा ना? हा काय करू मला सल्ला एकदा सांगा परत. सल्ला सांगू का? दुसरा सल्ला सांगू का? सांगा दुसरा सल्ला. हा झाला पहिला सल्ला, हा हा स्लो आला. हा आता फास्ट वाला सल्ला. फास्ट. हा तर मला अजिबात पसंत नाही, कोणालाच पसंत नाही ना? होणार नाही. नाही बरं ठीक आहे, मी दुसरा सल्ला देतो. दुसरा सल्ला सांगा, पटलं तर तुम्ही पटलं. काय केलं, हा मोटरसायकलला किका मारली. हा हा मोटरसायकलला किका मारल्यापेक्षा तुम्ही जर असं केलं असतं, कसं? ए छकुली, हा ए छकुली, बर ए छकुली, हा तर ती कदाचित तुम्हाला आवाज दिला होता, ए बाबा, ए बाबा, ए बाबा. हा का? हा एक फॉर्म्युला. बर. दुसरा फॉर्म्युला, हम्म, जर तुम्ही बोलले असते बायकोला हम्म, का छकुलीला तू आवाज दे, हम्म. तर त्यांनी कसा आवाज दिला असता? ए छकुले, ए छकुले, ए छकुले असा आवाज दिला असता. नाही, मग तिने असा नसता आवाज दिला. ती जसा आवाज देते तिने तसंच दिला असता. का बरं? का बरं? कारण तिला मी सांगितलं नाही ना असं छकुले छकुले, हे मी तुम्हाला सांगितलं ना, हा हा तिला थोडी सांगितलं. हा हा तिला सांगितलं ना असतं तर ती आवाज देईल. अच्छा समजलं? बरोबर, फॉर्म्युला कळाला? कळाला कळाला. मग शोध घ्या. ठीक, येतो मग. हा? बरं मी काय शकतो. हम्म. बरं जेवण बिवण कसं काय झालं तो? लय भारी झालं. हॉटेल किती बरी होत आहे ना? हम्म. माझ्या जीवनात तो होत होतं बरं. हा? हा तुम्ही मम्मी मला म्हणा जा म्हणून माझ्या कुळे घ्यायला. हो का? हा मग म्हणून मी लई पळत आलो. हो हा बरं झालं. तेवढं तुम्ही म्हणली हम्म. तुम्हाला बाबा हॉटेलला घेऊन चला हॉटेलला. हा पैसे नाही दिलते ना पप्पाना. नाही ती जाऊ बरं झालं तू म्हणली मला नाक पैसे होती. हा का? हा बरं झालं. बरे आपल्याला असं ते केव्हा भेटली असते हा ना फिरायला. गुरु गोष्टी करायला हा. बरं तुला मी आवडत काय 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 गुलगुल गोष्टी चालू? हा? बरोबर ना हम्म. आपल्या गोष्टी आवडत आहे. काय गुलगुल गोष्टी चालू? काय काय दादा कोण आहे तू इथं? काय बसलं इथं? ही बसायची जागा आहे काही? बसले आरामशीर बसलो गप्पा गप्पा मारीत. मारी. गप्पा मारीत बसलो. गप्पा मारी. हा. कोण आहे? कोण? ही कोण आहे? मावली ना कोण? मावली कोण? मालकाची पोर आहे. मालकाची पोर आहे? हा मग इथं काय करू राहिलं मी मग? त्यांच्या करीत राहतोय ना काय काम. काम?
माशी काय घेऊन बसायचं काम करतो का असं? नाही मग? आले साईडला बोलायला. नाव काय तुझं नाव? माझं नाव बाबूराव. बाबूराव. हा बाबूराव की तू? हा तुझी कंप्लेंट आलेली आहे. काची तू सांगा तर खरे. आमचा गडी आहे. हा तेच तो बाप सरपंच आहे ना? हा. हा? हा. तू याच्या बरोबर पळून आली अशी कंप्लेंट आली आमच्याकडे. नाही आम्ही हॉटेलमध्ये गेलतो. पुढं हॉटेलमध्ये जेवायला. काय झालं दादा तुम्हाला? थांब तू थांब चक्कर तुला नाही सांगता. दादा काय झालं माहितीये का? हिचा बाप सरपंच ही माहिती मला पाहिजे बरोबर. मी त्याच्याकडेच कामाला आहे बरोबर. बरं. पण तिची मम्मी काय म्हणा 12:15 वाजले बरं बाबूराव चकुले आणायला जाता का? गेलो मी आणायला. बरं. काय चुकलं मावाला सांगा. मग आता किती वाजले? किती वाजले आता आता? 6:30 वाजले. हा, मग ते किती गणगण करू हे राहिले? करू दे रे, करू दे भाऊ. मला असं चान्स भेटत नाही ना हो. तुला काय गप्पा chance? गोष्टी मारायला. तुला गप्पा गोष्टी मार. हा, हा. तू त्यांच्या कामाला गप्पा गोष्टी मारायला कामाला आहे तू. मला आवडते ना पण दादा. लाज वाटते का तुला काही? हा तुझं वय काय? हा बा पिकला ना तू. हे बाय अहो दादा आबा ऐका ना. हा? हे बघा माणसाचे केस पिकत आहे म्हणून माणसाचं मन नाही पिकत ना. प्रेमी आंधळाच दादा. आंधळ असतं. हो असं का? त्याच्या पैशावाल्याशीच प्रेम करायचं असं नाही तुला राहत. टायरात घातलं. तुझे डोळे बरोबर मी उघडीतो. हा? काय झालं तुला दादा? तुला आंधळ आहे का काय? तुला लगेच नंबर लागून जाईल. दादा, हा? तुम्हाला एक सांगू काय झालं? तिला ना भूक लागली. कॉलेज सुटलं बरं का. भूक लागली त्याच्या भूक लागली तुला? घरी खायला भेटत नाही का तुला? नाही पैसेच नव्हते दिले हा? मम्मी मम्मी पप्पांना. पप्पा पैसे नव्हते. पैसे नव्हते नाही दिले? पैसेच मग नव्हते. मला दया आली मग तिला मम्मी हाटेल. हाणलं पण होतं सकाळी त्याच्यामुळं गेलो आपण. हा का? हा. आणि काय झालं मग हिला भूक लागली. मग ही मला म्हणे बाबराव पैसे ऐकतात. म्हटलं आहे मग 5,000. म्हटलं मग चल तुला जेवायचं असेल तर मग 5,000? हा मग हॉटेलला मग चांगल्या हॉटेलला घेऊ. हा. तुला रोज काय? कोणाला? त्यांच्याकडे मला रोज 300 रुपये रोज आहे. 300 रुपये? हा खाऊन पिऊन. 5,000 उडवलं तर? हा आणि मग चांगल्या हॉटेलला नेलं मोठ्या. हा का? मग 2-3 तास तिकडेच बसलो हॉटेलमध्येच. हा का? सगळं केलं आम्ही जेवण बिवण गप्पा गोष्टी. बरं मग आता निघालो म्हटलं मग ती थकली जरशी ती म्हणत बसा म्हणत जशी गप्पा मारू. बरं चल मग आता सरपंचाकडे तुम्हाला नेऊन सोडतो मी. हा. तिथं सरपंचाला नाही सांग ना काय पप्पा सांग. हाणतील ना. नाही मी सांगतो मी सांगतो दादा आहे सगळं आपल्या. मी सांगतो. आपण खरं खरं सांगितलं की नाही? हाणतील ना. मी तुम्ही आहे ना. तुम्ही खरं खरं सांगितलं हा. ना तर काय अडचण नाही. चला चल घाबरू नको, मी आहे ना. तुला का काय मी पळून नेले बरोबर की नाही? हा. हा चल घाबरू नको. मग असं असं काही पण सरपंचाची पोर आहे तू. तुला काही वाटत का नाही नाही? नाही, असू दे राहू. नाही, सरपंच जास्त जाऊ बघा दे काही. अरे पण मग मग त्याला कोणीतरी नवरा का नवरा होणारच तिचं ना. कोणीतरी तिचा नवरा होणारच आहे ना. मग ते तू 55 वर्षाचा कुदळ पार पिकला तू. काय गं तुम्हाला हो, चालेल. मी नाही आवडत का तुला? सोड सोड ते हात सोड हा? हात सोड हात सोड हात सोड. हो, तुम्हाला काय करायचं? लांब उभे नाही, राह. तुम्ही त्यांची घडी का? हा? तुम्ही त्यांची मी त्यांच्या घडी ना. मी तिचा हात धरले तर काही धरील. शांतवास. काही धरील मी. तुम्हाला काय करायचं? फसवला असे आरोप येते होता वरतीचे. कोणाला? नाही का तुला फसवलं बॅग? चकुले खरं सांग. नाही मी जेवायला आलते ना. हा. चाल तू चल तू गपची. ए का तू तवलं दप्तर कुठे? डॉक्टर हॉटेलमध्येच राहिलं. आता 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 पप्पा मारतील मला. तू दप्तर आहे आपल्या गप्पा मारता मारता देण्यातच राहिले तो दप्तर. अरे बाबा तू सरपंचाला अहो, दप्तर राहिलं ना. राहिलं. तिकडे अटॅक बिटेक हो मेहनत चालेल बरं का. मेहनत चांगलं आहे. तुला नाही काय फरक पडायचं. चाल गाव बंद पडून जाईल सगळं. काय 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 अहो, झालं काय? पप्पा जेवायला गेलतो आम्ही हॉटेलमध्ये. खोडे ना याची खोड्याचं मर्डर करू का मी दादा? विषय विषय वेगळा आहे. तो काय त्यांनी तुम्ही विचार करताय ना हा तसं काही झालं नाही. मग काय झालं नेमकं? हा हॉटेलमध्ये जेवण करत होता. हा आणि तुमची पोरगी होती. हा का? दोघे होते हा तिथं. मग हे योग्य वाटतं का तुम्हाला? हा? योग्य वाटतं का हॉटेलमध्ये जेवण? दादा तर थांबा मीच सांगतो सर. हे बघा हा. सरपंच हा. काय झालं मालकीन बाईने मला सांगितलं 12:15 वाजले म्हणून हा. आपल्या चकुलीचं कॉलेज सुटले सर बरोबर. हा. मग मला म्हणत जाते का तुम्ही आणाय बाबराव? हा बरं म्हणलं जातो मालकीन बाई. हा मग आता मला काय चुकलं? मग मी घ्यायला गेलो तिला. हा घ्यायला गेलो तिला भूक लागली. बर भूक लागली तुम्हाला सकाळी तिला पैसे दिले तुम्ही. हा. तुम्ही भांडले वाटतं तिच्याशी. हा. मग ती तशी राग गेली. अरे येडपटा कॉलेजला- भूक लागली तर कॉलेजला तुला आणायला पाठवलं, घरी घेऊन यायचं. ऐक हा तो आज सांगायचं काम होतं. हा यांना शब्दावर सांगायचं काम नाही, होतं. मग ती का म्हणली. हॉटेलला घेऊन चाललो. चकुली मला फोन नाक करू म्हणा बाबराव. नाही म्हटले असते का सरपंच? नाही म्हटले असते का का आला? सरपंच? नाही म्हटले असते का जेवायला न्यायला? हा त्याला विश्वास नाही भाऊ. मग चकुलीच म्हणा नका सांगू घरी फोन करून. तुला सांगितलं तेवढं काम करायचं आणि घरी घेऊन यायचं. पैसे दिले नव्हते ना. तू बोलली होती का? असं बोलले नाही शकुनी- ना. तू बोलली होती का सरला? हा. हा? मग काल पाणी सुटलं नव्हतं आपलं का? घरी नाही आता आला का लगेच? 2-3 हजार रुपये खर्च केला माहिती का जेवायला? हा का? हा
हॉटेलला बसलं म्हणजे 2-4 तास. सरपंच तुला पगार किती आहे रे? 9,000 रुपये महिना. हा का? हा. 2-3 हजार रुपये खर्च करतो तू. हा अरे काही बोलायला सोबत आहे का तुला? तिचं दप्तर आहे, तिलाच हॉटेलमध्ये राहिलं. हा का? हा घेणं नाही ना तुम्ही दोघ शांती. काय हो? आजपासून ना याची सुट्टी. हा नको जे आपल्याकडे. हा नको म्हणजे हा कुठंच दिसला नाही पाहिजे गावामध्ये. हा हो आपली पोरं ना आपण चालतं वा आता. जा. हा राम राम सरपंच. राम राम या हो. चल, आज लयच खुश. खुश म्हणजे आता तुम्ही जे 2 सल्ले सांगितले ना ते दोन्ही अंमलात आणले मी, त्याच्यामुळे फायदा झाला माझा. काय बोलताय? मग काय चालले तुमचा फायदा झाला? मग छकुली आली ना घरी परत. हा, हा छकुली परत आली. मग तिची आई आहे का आता घरात? तिची आई आहे ना. नाही तर असं व्हायला नको, छकुली आली न नाही 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 नाही. बकुळी गेली. आता एकदम आनंदी आनंदी. हा का? हा आणि ते आल्याबरोबर मी तुम्हाला फोन लावला होता पण तुम्ही फोनच उचली ना म्हणले. नाही गाडी नाही, मी बिझी राहतो ना. गाडी बिडी चालवत असेल. नाही नाही, मी बिझी होतो. हा का? म्हणून ही आनंदाची बातमी सांगावा दादाला. बाथरूमला जायला असेल मी. हा का? हा त्याच्यामुळेच फोन उचलीत नव्हते. हम्म. काय म्हणता आणखी मग? नाही हा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आनंदी आहे, मला तेवढंच पाहिजे. हा मग काय? मी पण माझ्या फॉर्म्युल्यानुसार ती छकुली 6 वर्षांनी यायला पाहिजे होती. आणि तिला माझ्या फॉर्म्युल्यानुसार तिला मुलगा पण होता. हा का? पण ती बिना मुलाची कस काय आली? मला हा थोडा डाऊट वाटतो. नाही नाही तो डाऊट तुम्हाला वाटतो पण मी खुश आहे ना हो. नाही तुमचा फॉर्म्युला म्हणजे जरा ऐकायला तर खूप खतरनाक वाटतो तो जरा. हम्म. हम्म. एक अजून फॉर्म्युला आहे माझ्याकडे. सांगा मग आता. समजा छकुली दुसऱ्या वेळेस पळून गेली. हा हो असं नका बोलू. आता नाही जाणार पळून. असं असं बोलूच नका आता. अपशब्द बोलूच नाही, नका. मी आता पळून गेलीच नाही म्हणत. मग भविष्यामध्ये जर छकुली पळून गेली, बर. कोणाबरोबर जाईल? हा कोणाबरोबर जाईल? कोणाबरोबर जाईल? तुम्ही काय केलं? घाईघाईत गडी ठेवला. हा आता काय करशाल? आता काय करशाल म्हणजे? घाई करशाल? नाही आता घाई नाही करणार ना. बरोबर. हा मग समजा तुम्ही घाई केली नाही हा आणि छकुलीचं लग्न केलं नाही. हा. लग्न काय केलं नाही? केलं नाही समजा. हा छकुली दुसरा छकू लागवशी बर. आणि त्याच्याबरोबर फुर होऊन जाईल. हा मग आता काय करायला पाहिजे? तुम्ही घाई केली पाहिजे का स्लो स्लो चाललं पाहिजे? नाही घाई करायचीच ना. आता एखादं व्यवस्थित मागणं ना हम्म. तर तिचे 2चे 4 हात करून द्यायचे. हा हा असं. ते करणार आहे. बाकी तुमच्या फॉर्म्युलाला मानावं लागेल. हा छान आहे अगदी. मी बोललो होतो कोण? हा बोलले होते. माझा फॉर्म्युला आजपर्यंत कधी खोटा ठरला का? नाही खरा ठरला सगळा. पण माझ्या फॉर्म्युल्यानुसार एक गोष्ट होऊ शकते भविष्यामध्ये. कोणती हो? माझ्या फॉर्म्युल्यानुसार छकुली एक वेळ अजून पळून जाऊ शकते. हो दादा असं नका बोलू तुम्ही. माझा असा बरं मी formula. आनंदी येतो. तुम्ही माझं पुन्हा टाळकं सारखं नका लावू. असं नका बोलू. हा? सरपंच इकडे मी तुम्हाला सांगतो. आता आम्ही नवरा बायको खूप काळजी घेणार आहे. आता काय ताकद आहे तिची पळून जायची? हे बघा, तंगड्या तोडून टाकू तिच्यावाल्या. आता ऐकून घ्या. तुमच्याकडे तोडलं तर काय होईल? काय होईल म्हणजे? काय होईल? पळून जाणार नाही कुठं. मग ती घरातच थांबल. नाही, मग तुम्ही जर टंगड तोडलं तर तिला तसंच नवरदेव शोधावं लागेल. अहो, तो बोलायचा भाग नाही झाला. नाही नाही, ऐकून घ्या, पुरं ऐकून घ्या माझं. हा, चांगली सल्ले देतो तुम्ही जरा. हा, तुम्ही तीच टंगड तोडाल, हा, त्याच्यानंतर तिला टंगड तुटेलच नवरदेव पाहावं लागेल. बरोबर. कारण चांगला करणार नाही कोणी. हम्म, तर मग तुम्ही टंगड तोडशाल आता? हम्म. नाही तोडशाल ना? नाही 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 हा? नाही तोडणार. मग ती पळून गेल्यावर तर काय करशाल? मग तर तंगड तोडायचं लागेल ना. हा पण तंगड तोडलं तर नवरदेव भेटणार नाही. नाही मग काय करू? पळून जाऊ नाही म्हणून तोडू का? विचार करा. पळून गेलो तोडू? हा? चिंता सताय तो चिंतन करू. ताप झाला गाडी याचा. बसलो होतो निवांत मी. हा? आणि मला पुन्हा चक्रात टाकलं. तंगड तोडावा का पळून गेलो तोडावा का अगोदर तोडावा? हा? डोक्याला ताणच झाला गाडी. हा? काय हवलदार आहे साल्या. काही डोक्याचं खोकं होईल.
फॉर्म्युला म्हणतो ना, हळूच करून पटवून सांगतो. एवढा सरपंच हुशार माणूस मी, त्यांनी मला चक्रात टाकलं. तंगडे तोडायचा आता हा एक बोलण्याचा भाग झाला, पण त्यांनी मला ते बरोबर उलट पलट करून टाकलं. पळून गेलो तोडायचं का अगोदर तोडायचं, आता मी बी विचारच करतो का तोडायचंच नाही, करा बरं तोडायचं नाही तर मग पुन्हा पुन्हा पळून जाऊ. चक्रात पाडल्यासारखं मुद्दा टाकला गाडी बरं का. नाही आता आहे ना मंडळीला विचारितो का पुरीचे तंगडे पळून गेले तोडायचे का अगोदर तोडायचे. अगोदर जर तोडले तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे खरंच मग कोण नवरा होईल तिचावाला. पळून गेले तर मग पुन्हा तोडायला सापडती का नाही ती. हं आता कधी मंडळीला आवाज देतो मी. ए शांता, ए शांता काय हो? इकडे. काय म्हणते? डोक्यामध्ये जरा आहे ना निराळच घनचक्कर घुसला काय माझ्या. ओव्या पडला का काय? नाही नाही ओव्या नाही ना. मग अहो ते हवालदार नाही का, त्याने जरा निराळच डोक्यामध्ये घातलं माझ्यावाल्या. काय? ते आलं पुन्हा म्हणे छकुली सापडली का म्हटलं. हा सापडली, एकदम आनंदी आनंदी म्हटलं. म्हणजे सापडली म्हणजे तुम्ही सांगायचं ना, पोरगी जेवायला गेली हॉटेल बरोबर, हॉटेल मध्ये. अहो, हा सांगितलं त्याला, पण त्याने आहे ना पुन्हा डोक्यामध्ये निराळच खूळ घातलं माझ्यावाल्या. काय बाई? तो जर मला काय म्हणे तो हवालदार म्हणे, आता जर तुमची छकुली जर पळून गेली डबल. हा अरे म्हणलं असं बोलू नका दादा तुम्ही अपशब्द. आता काय पळून जाईल? पोरगी आता जेवायला काय? गेली ती पळून गेलीच नव्हती आपली पोर. नाही नाही आता पळून जाणार आणि काय ताकद आहे म्हणलं तिच्यावाल्या तांगड्या तोडून ठेवील ना. हा असं म्हणलं तर काय म्हणतो, अरे तांगड्या जर तोडल्या तर मग तिला नवरा कोणी भेटेल की तिला नवरा म्हणे. अरे हा म्हणलं ते बी म्हटलं मग 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 मीच चक्रात पडलो. हा कोणता प्रश्न आहे असा? नाही नाही मग आता ती पळून जाऊ नये म्हणून तांगड्या तोडून ठेवायच्या का पळून गेलो तोडायच्या, हा प्रश्न पडला मला. त्यांनी माझ्या डोक्यामध्ये असं खूळ घातलं ना. मी कोणाला तरी विचारते परत एकदा. आहे की नाही. त्याचं बोलणं बरोबर आहे ना अगदी. तुमची पोरगी तुम्ही जर तांगड्या तोडून जर ठेवल्या आपण म्हणे. आपली पोरगी पळून गेलीच नव्हती ना, पोरगी जेवायला गेलती ना. नाही, ते अरे गेली नाही तो विषय नाही, पण जर इथून पुढे जर जाऊ नये बा मग आपण काय. गेलीच नाही तर कुठून मग तुम्ही जायचा विषय घेताय? आपली पोरगी गेली का कुठं? नाही मग काय तांगड्या बाबा बरोबर जेवायला गेलती ना, अगोदर तांगड्या तोडून ठेवायच्या. बाबूराव बरोबर जेवायला गेलती ना, त्या बाबा बरोबर आपल्या गाड्या बरोबर. हा हा पोरगी पळून गेलती का आपली? नाही ना. हा. मग कसं काय म्हणता तुम्ही? नाही पण त्याने जरा डोक्यामध्ये निरळच घातलं माझ्यावाल्या. तांगड्या तो अगोदर तोडायच्या का पळून गेलो तोडायच्या, त्याच्यासाठी तुला आवाज दिला मी. आता आपण ते रात्री ठरवू. रात्री ठरवशील का? हा. मला वाटतं ना पळून गेलोच तोडावा. अगोदर जर तोडून ठेवल्या तर तिला नवरा नवरा भेटणार नाही. हा, नवरा लग्नच करावं लागल. हा मग काय तोडून ठेवती अगोदरच. आणि जर पोरगी नंतरून सापडलीच नाही मग तोडायचं कसं काय. तर पडायचं कसं काय?